नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, एका यूट्यूबरनं शेअर मार्केट संदर्भामध्ये पोस्ट केलेले व्हिडिओज पाहून चिखली येथील एक जण प्रभावित झाला। यूट्यूबर वाकड येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याचं समजताच तिथे जाऊन यूट्यूबरची त्यानं भेट घेतली। शेअर मार्केटचं खातं सुरू करण्यासाठी काही रोख रक्कमही दिली। त्यानंतर गुंतवणुकीसाठी रक्कम पाठवली, मात्र पैसे परत न मिळाल्यानं आपली फसवणूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं। ही घटना 21 जानेवारी ते 4 जुलै 2023 या कालावधीमध्ये घडलेली आहे। हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे। या प्रकरणी एकानं हिंजवडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। त्यानुसार 2 यूट्यूबर विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदाराला शेअर मार्केट आणि ट्रेडिंगची आवड असल्यानं ते यूट्यूबवरती व्हिडिओज पाहत असतात। तिथे आरोपींच्या यूट्यूब चॅनलवरती हिरेमठ यांना उपयुक्त आणि आकर्षक माहिती मिळाली। दरम्यान यूट्यूबर वाकड येथील एका हॉटेलमध्ये येणार असल्याची तक्रारदाराला माहिती मिळाली। तक्रारदारानं हॉटेलमध्ये जाऊन आरोपींची भेट घेतली। तिथे शेअर मार्केटचं खातं सुरू करण्यासाठी त्यांनी आरोपींना 45,000 रुपये रोख स्वरूपात दिले। त्यानंतर तक्रारदाराने एक आभासी खातं तयार केलं। त्यामध्ये दररोज डॉलरमध्ये पैसे जमा होऊ लागले। आरोपींनी सोलापूर येथे एक सेमिनार आयोजित केला। तक्रारदार सोलापूर येथे जाऊन आरोपींना भेटले। आरोपींनी त्यांच्याकडनं आणखीन 3,98,000 रुपयांची गुंतवणूक स्वीकारली। त्यानंतर मात्र तक्रारदाराच्या खात्यामध्ये डॉलर जमा झाले नाहीत। आरोपींना संपर्क केला असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरं दिली। काही कालावधीनंतर आरोपींनी त्यांचे मोबाईल फोन्स बंद केले। आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तक्रारदारानं 14 जुलै 2025 रोजी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवून किंवा गुंतवण्याच्या नावाखाली फसवणूक केल्यानं हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।